नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव रुपेश आहे आणि आज आम्ही एक रेसिपी दाखवतोय. नॉनव्हेज रेसिपी आहे, मच्छी आहे. काय काय बेत आहे ना ते तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, इथे हलवा आणलाय. हलवा जरा मीडियम साईजचा हलवा आहे, मस्तपैकी पीस आहे. दोन हलवाचे दोन होते हलवे मोठे मोठे. इकडे बघा तुकडे बघा केवढी आहे, तुम्हाला अंदाज येईल. तर एवढ्या साईजच्या तुकडे आहेत. दोन मोठे हलवे होते मीडियम साईजचे, मोठे नाही म्हणणार. इथे दोन मावशीने कोलंबी टाकून दिले आहेत. आपण आम्ही याच्यातच रश्श्यामध्ये टाकणार आहोत. हलव्याचं आम्ही बनवणार आहोत फ्राय आणि रस्सा. तर फ्रायसाठी बऱ्यापैकी मोठ्या तुकड्या आहेत आणि इथे जर बघाल ना तर याच्यात पण 2-3 कोलंबी टाकलेल्या आहेत, मोठ्या आहे बघा. मावशीने पण इथे कर्दी आहे, हे बघा. इथे जर बघाल ना तर ही कर्दी आहे. कर्दी करणार आहोत कांदा आणि टोमॅटोमध्ये. तर दोन रेसिपी दाखवणार आहोत, एक हलवा फ्राय, रस्सा आणि कर्दी सुकी. तर पटापट आहे ना, आधी स्वच्छ धुवून घेतो आणि मग नंतर व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. चला पहिला ना स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवूया. इकडे पहिला पाणी घेऊया मस्तपैकी. स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं आहे. दोन 3 वेळा मस्त स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं. आतमध्ये थोडेसे साफ पण करायचं आहे. मी पटापट साफ करून घेतो. हलवा स्वच्छ धुवून घेतलाय आणि तुकड्या पण छान आहेत, एकदम लांब लचक आहेत. म्हणजे फ्रायसाठी जी साईज आहे ना ती परफेक्ट आहे, एकदम मीडियम साईजचे. जास्त छोटे नाही, जास्त मोठे नाही. आणि इकडे जे कोलंबी होती ना, आपल्या कर्दी जी आणली आहे ना ती इकडं प्रिया आहे. आणि प्रिया इकडे कर्दी साफ करायला बसले. कारण कर्दी साफ करायला आहे ना बराच वेळ जातो. इकडे बघा एवढी झाली आहे साफ करून आणि इकडे एवढी बाकी आहे. मच्छी स्वच्छ धुवून झाले. इकडे हलवा धुवलं होतं, इथे 2 कोलंबी फ्रायसाठी ठेवले होते. आणि इकडे कर्दी आहे. कर्दी पण स्वच्छ धुवून झालेली आहे. आणि हलवा फ्राय करायचा आहे. त्याच्याबरोबर आपण रस्सा पण बनवणार. तर रस्स्यासाठी जे वाटण तयार करतो ना ते दाखवतो काय काय साहित्य घेतलं. इथे कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, थोडंसं खोबरं घेतलं आहे, हे ओलं खोबरं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर पुदिना आहे, एक छोटा टोमॅटो घेतला आहे, अर्धा टोमॅटो आहे, जर मोठा असेल तर अर्धा घ्या. आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या. त्याच्यानंतर इथं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण आहे. तर हे जे साहित्य आहे ना ते वाटणसाठी घेतलं, वाटण करायचं आहे ओला रस्स्यासाठी. त्याच्यानंतर याच्यात आपण मसाला वाटणमध्येच हळद, मसाला, लाल मिरची पावडर हे पण टाकून देणार. आता पटापट या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य आम्ही वाटून घेतोय. हे साहित्य सगळं आहे ना वाटून घेतो मस्तपैकी. त्याची पेस्ट बनवायची. वाटून घेतलंय, याची पेस्ट बनवली आहे एकदम बारीक. आणि हा रश्श्यासाठी आता आपण वापरणार आहोत. 2 चम्मच तेल घेतलंय कढईमध्ये. त्यानंतर आम्ही 3 ते 4 लसूण घेतले होते आणि लसूण आहे ना ठेचले होते, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं. तेल तापला, लसूण पण ब्राऊन कलर आला होता. आणि त्याच्यानंतर आता आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते वाटण घ्यायचं, तेलात भाजायचं. स्लो गॅसवरती वाटण भाजून घ्यायचं, म्हणजे तेलात त्याला परतवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायची. मसाला बघा आपण पूर्ण जो तेलामध्ये भाजून घेतला आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकलं आम्ही. एक अर्धा तांब्या आहे ना, एक तांब्याची साईज आमची, तर अर्धा तांब्यापेक्षा जास्त थोडं पाणी टाकून घेतलं याच्यात. आणि आपल्याला भातावरती आणि भाकरीबरोबर रस्सा बनवतोय, त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकलं. त्याच्यानंतर इथे बघा हे 2 तुकडे आहेत, हे जे डोके आहेत ना 2 डोक्याचे भाग आहेत ते रश्श्यामध्ये घेतलेत. आणि हे 3 छोटे छोटे पीस आहेत ते टाकतो रश्श्यामध्ये. आता रस्सा आम्ही जो मोठ्या तुकड्या आहेत ना त्या फ्राय करणार आहेत, रश्श्यामध्ये जास्त नाही टाकणार. 2-3 तुकडे टाकलेत आणि 2 डोके. रस्स्याला उकळी यायच्या आधीच आम्ही मीठ पण टाकून घेतो. याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. रश्श्यामध्ये कोकम आहे ना आंबटपणा येण्यासाठी 2-3 कोकम पण टाकून घेतो आम्ही. रस्सा आहे ना बनवला तो तयार झाला. त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि इकडे एक छान असं कलर पण आला. रस्सा तयार झाला. रश्श्याला जास्त वेळ नाही लागत.
1-2 उकळी आले की रस्सा तयार. ठेवला टोप आपण आणि याच्यामध्ये आता बेत आहे तो कर्दीचा आहे. म्हणजे कर्दी कांदा टोमॅटोमध्ये करणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो तुम्हाला काय काय. इथे एक मोठ्या साईजचा कांदा कापला, एक छोटी मिरची आहे ना ती जाडसर कापून घेतली. पण मेन आहे ते कांदा आहे. कांदा थोडा जास्तच घ्यायचा. मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे. त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो आहे. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आहे, इथे पुदिना आहे, इथे हे कोकम आहेत आंबटपणा येण्यासाठी. आलं लसूणची पेस्ट घेतली. एवढं सगळं टाकणार नाही, पेस्ट ही थोडी टाकणार आहोत, ते दाखवतो तुम्हाला किती टाकणार आहे. त्याच्यानंतर इथे काश्मीरी मिरची पावडर आहे, इकडे आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे, इथे गरम मसाला आहे आणि इथे हळद आहे. साहित्य पुन्हा एकदा बघून घ्यायचे. ही एवढी टाकणार नाहीत आम्ही, आलं लसूण पेस्ट आम्ही वाटीत काढून घेतली. तर आता रेसिपीला सुरुवात कर. सगळ्यात आधी 1-2 चम्मच आपण तेल घेतोय. आपण जो कांदा कापला होता ना तो घ्यायचा आणि त्याच्यात आम्ही एक थोडंसं तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची एकच कापून घेतली, ती जास्त बारीक नाही केली. कांदा, कढीपत्ता आणि एक मिरची जी कापली होती ती आपण तेलामध्ये परतून घ्यायची. कांदा थोडासा ब्राऊन झाला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण 1-1.5 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकून घेते, ती पण भाजून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही थोडंसं एक पुदिना टाकतोय, पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स करून टाकतोय. अर्धा टोमॅटो घेतला होता, तुम्ही जर छोटा घेतला तर एक अख्खा घ्या, मोठा असेल तर अर्धा घ्या. तो टोमॅटो पण आम्ही याच्यामध्ये आता परतून घेतो तेलामध्ये. कांदा टोमॅटो सगळं परतून झालं ना, मस्त भाजून घेतलं. त्याच्यानंतर हळद टाकली, हळदनंतर तिखट मसाला टाकतोय 1.5 चम्मच, छोटा चम्मच आहे. आणि त्याच्यानंतर कलरसाठी जो काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते पण टाकतो. आणि शेवटला जे आहे ते गरम मसाला 1 चम्मच. मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर, मसाले टाकल्यानंतर त्याच्यात आता वेळ आहे ती कर्दी टाकायची. ही कर्दी आहे ना बारीक साईजची आहे, तिला शिजायला जास्त वेळ नाही लागणार. तर या मसाल्यामध्ये त्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला जो साहित्य घ्याल ना त्याच्या अंदाजाने मीठ टाकून मिक्स करून घेतल्यानंतर आता आम्ही टाकतोय कोकम. आंबटपणा तुम्हाला जसं पाहिजे असेल ना तसं कोकम टाकायचं आहे. आणि आम्ही 2-3 कोकम टाकले छोटे, जेणेकरून त्याला एक आंबटपणाचा एक फ्लेवर आहे. कलर बघा कसं आलं, एक नंबर आलं. आता थोडा वेळ आहे ना त्याच्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती. 10 मिनटं याला स्लो गॅसवरती आम्ही याला तेलामध्ये आणि ते जे मसाले कांदा टोमॅटो टाकला होता ना त्याच्यात परतून घेतले. आणि हे बघा छान असं कलर पण सुटला आहे, एक सुगंध पण सुटला आहे. आणि इथे आपली कर्दी तयार आहे. कोकम टाकलं होतं, कोकममुळे जरा आंबटपणा येते, दिसायला बघा किती भारी दिसते. इकडे कर्दी तयार झाली. हलवा मच्छी आहे, तिला फ्राय करणार होत आपण, त्यासाठी साहित्य सांगतो इथे. इथे पहिल्यात आधी बघा इकडून सुरुवात करूया. इथे जे घेतलं आहे ते आमचा घरगुती मसाला आहे. त्याच्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हे हळद आहे. या 4 वाट्या कॉमन आहेत, ज्या प्रत्येक तुमच्या रेसिपीमध्ये असतात. त्याच्यानंतर इथे बघा लिंबू घेतला, एक अख्खा लिंबू आहे. त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथं आलं लसूणची पेस्ट आहे आणि इथे फ्राय करण्यासाठी रवा घेतला आहे, बारीक रवा. आता याला मॅरिनेशन करूया आपण. सगळ्यात आधी आहे ना जो लिंबू घेतला होता ना तो घ्यायचा आहे पिळून आंबटपणासाठी. लिंबू अख्खा लिंबू घेतो आहे आम्ही, तो मस्तपैकी याच्यावरती पिळून घेऊया. त्याच्यानंतर 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतले, त्याच्यानंतर 1 चम्मच हळद घेतली, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर आमचा घरगुती जो तिखट मसाला आहे तो घेतला आणि आता जो घेतला तो गरम मसाला 1 चम्मच. आणि सगळ्यात शेवटी जो घेतोय तो आपण मीठ टाकतो, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे सगळं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेशनसाठी 10-15 मिनटं ठेवलात नाही तर आपण मच्छीला जास्त मॅरिनेशन करायला गरज नाही लागत. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं झालेत मॅरिनेशनसाठी ठेवले होते. त्याच्यानंतर इथे पॅन घेतला, एक तवा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. इकडे रवा घेतला आहे आणि मसाला टाकला आहे, लाल मिरची पावडर वगैरे टाकली आहे. याच्यामध्ये डीप करणार रवा फ्राय करण्यासाठी. इकडे बघा
तेल पण तापलं आहे, तवा इकडे रेडी आहे. त्यानंतर इथे एक एक आहे याच्यामध्ये डीप करून घेतो रव्यामध्ये आणि ते पॅनवर ठेवतो. हलवा असं काय म्हणजे असं तुम्हाला परतायला वगैरे लागत नाही. ते स्टेप बाय स्टेप असे एक एक रव्यामध्ये बुडवून घ्यायचे, डीप करायचे आणि पॅनवरती ठेवायचे. एकाच तव्यामध्ये बसणार आहे जास्त काय. या ज्या दोन पीस आहेत कोलंबी आपण मॅरिनेशनला टाकलं होतं, वरचं जे शेल आहे ना ते काढलं ना त्यामध्ये हे होतं. शेल न काढता त्याला फ्राय करतो, रवा फ्राय करतो. इकडे बघा अशा रीतीने सगळं एकाच तव्यामध्ये बसले आहे. एक साईड आहे ना फ्राय झाले, एक 10 मिनटं झाले, 10 मिनटापेक्षा थोडंसं कमी असेल. तर बऱ्यापैकी फ्राय झालेत. आता आम्ही ना पलटून घेतो, म्हणजे दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचे. सगळे एक 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 दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. कोलंबीचा कलर बघा थोडासा लालसर झाला आहे. मच्छी झाले फ्राय, कोलंबी पण मग मस्त कुरकुरीत झाले, एकदम कलर चेंज झाला. इकडे हलवा पण फ्राय झाला, दोन्ही साईडने आम्ही याला फ्राय करून घेतलं आणि आता वेळ झाला ती काढायला. इथे एक टिश्यू घेतला आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल असते तेल आहे ना ते सगळे याला लागून जाईल. इकडे सगळे झाले तयार, व्यवस्थित तुकड्या बघा काय भारी झाले. आणि आता वेळ आहे खाऊन टेस्ट करायची. एक नंबर जो फ्लेवर आला आहे ना तो याला आला आहे. कोलंबी प्रॉन्स इकडे बघा सगळ्या तुकडे आम्ही काढून घेतो आणि तुम्हाला आमचं ताट दाखवतो कसं स्वस्त आहे ते. इकडे कर्दी तयार आहे आपली. त्याच्यानंतर इथं आपण जो सार बनवला होता मच्छीचा तो पण तयार आहे. इथे 2-3 तुकडे टाकले होते आपण, हलवा मच्छी आहे त्याचे तुकडे टाकून सार बनवलं होतं तो तयार आहे. आणि इकडे आपले जे फ्राय केले होते ते पण तुकडे तयार आहेत. त्याच्यानंतर इकडे भाकरी आहे. त्याच्यानंतर इथे आपला भात आहे. 2 तासाच्या परिश्रमानंतर आमची थाली तयार झालेली आहे. मला थाली लागते काय काय ह्या थालीला काय नाव द्यायचं ते आता समजत नाही कारण सगळं मिक्स आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला. इकडे प्रिया पण बसले, पाठी सगळ्या सामान असते. आज रविवार आहे आणि रविवारी थोडं कामं असतात त्यामुळे सगळे अजून जेवणाची थाली झाली, आज बाकीची कामं पेंडिंग आहेत. ते सगळे आवरावरीची कामं आता जेवून होणार आहेत. तर इथे दाखवतो. इथे आपली तांदळाची भाकरी एकदम लुसलुशीत मऊ आहे. त्याच्यानंतर इथे भात आहे, थोडासा भात आहे. त्याच्यानंतर मेन आहे ना इथे जे आपण हलवा मच्छी आणली होती त्याच्या इथे 2 तुकडे आहेत, त्याचं सार बनवलं आहे. त्याच्यानंतर इथे जर बघाल तर 2 फ्राय केलेले आहेत, त्या 2 तुकडे आहेत. या 2 मोठ्या साईजच्या ज्या कोलंबी होत्या ना त्याला आम्ही असंच फ्राय करून घेतलं आहे. ते 1-2 एक्स्ट्रामध्ये होत्या तर आम्ही त्यांना पण फ्राय केले मच्छीबरोबर. त्याच्यानंतर इथे जे बनवलं आहे ते कर्दी आहे. कर्दी कांदा टोमॅटोमध्ये फ्राय केले, सुकी बनवले, भाकरीबरोबर खायला एक नंबर लागते. त्याच्यानंतर इथे कांदा आणि लिंबू, नॉनव्हेज बरोबर लिंबू कंपल्सरी आहे. तर आजची जी थाली बघा ना ते मेन जे आकर्षण आहे ते ही कर्दी आहे. कर्दी कांदा टोमॅटोमध्ये एक नंबर लागते ती. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फ्राय केलेला हलवा मच्छी. कोलंबीची ते टेस्ट एकदम भन्नाट असते आणि फ्राय असेल तर आणखीनच असेल. तर आत्ता त्याच्याबरोबर जोडीला भाकरी तांदळाची, तसा आहे बेत आहे, सगळा एक नंबर बेत आहे. तर आता वेळ आहे टेस्ट करून चव सांगायची. अप्रतिम आहे थाली तर तुम्ही बघितली आहे, तर एक नंबर झालं आहे. कुठून सुरुवात करू कळत नाही. तर सुरुवातीलाच आपल्या इथे लिंबू घेतला आहे, लिंबू पिळायचा आहे. एक पहिला आधी रश्श्यामध्ये लिंबू पिळून घेतो बघा. त्याच्यानंतर ह्या तुकडीवरती पण लिंबू एक हे करतो, सगळ्यांवरती लिंबाची एक. आणि ह्या कर्दीमध्ये म्हणजे जे
कर्दी जी कांदा टोमॅटो केली आहे त्याच्यामध्ये तर एक नंबर आहे. हे बघा, तर सगळ्यामध्ये लिंबू पिळून घेतला आहे. पहिला जो बाईट आहे ना तो कर्दीचाच घेणार आहे मी, कारण कांदा टोमॅटोमध्ये आहे ना एक नंबर कर्दी होते. इकडे बघा, हा बघा, हा जो तुकडा आहे ना तो एक नंबर. अप्रतिम झाले. कर्दी कांदा टोमॅटोमध्ये आणि वरून लिंबू एक नंबर झाला. एक नंबर म्हणजे चव अगदी भन्नाट आहे. तुम्ही करून बघा. त्याला काही जास्त असं म्हणजे रेसिपीला काय साहित्य वगैरे नाही जास्त. कांदा टोमॅटोमध्ये फ्राय करायचे. त्याच्यानंतर आता आहे ना मी रस्सा पहिला टेस्ट करतोय. जो सांबार बनवला आपण, रस्सा आहे, सांबार नाही. त्याच्यामध्ये पण लिंबू पिळून घेतलं आहे. एक नंबर झाला आहे. आणि याचे तुकडीची एक बाईट घेतो. एकदम सॉफ्ट आहे आणि लुसलुशीत झालं आहे, मस्त झालं आहे. त्याच्यानंतर ही जी आम्ही हे केलं आहे ना, तुकडी जी फ्राय केली तिची मी अशीच बाईट घेतो आहे. हे बघा, इकडे जवळ आहे, व्हिडिओ बनवते प्रिया आणि इकडे बघा हा रेसिपी पण तीच बनवत होती, मी फक्त बोलत होते. त्याची बाईट घेऊन दाखवतो. चव आहे ना एकदम भारी झाली, एकदम भन्नाट झाली. आणि सोबत हा कांदा आहे, अप्रतिम झाले. आणि हे तर काय, ह्याची टेस्ट सांगायलाच नको. कोलंबीची टेस्ट सगळ्यात भारी. जर मच्छीमध्ये कोणती टेस्ट आहे कोलंबी. कशीही करा, काही करा, फ्राय करा, काही करा, एक नंबर झाले. बा हे बघा, क्रिस्पी झाले एकदम. चव पण मसाले मुरलेत प्रॉपर त्याच्यात, एक नंबर झाले. तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपले आत्ता 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. गावचे असतील किंवा मुंबईचे पण. आता आम्ही मुंबईला जेव्हा म्हणजे असतो तेव्हा पण व्हिडिओ टाकतो. ही मुंबईचीच व्हिडिओ आहे. गावी गेलो की गावी पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसच्या कामानिमित्त सुट्टी मिळत नाही, त्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं आम्ही ट्राय करतो गावी जाऊन व्हिडिओ बनवण्याची. तर तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1000चा टप्पा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाला आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.